आता चिवड्यामध्ये मी टाकते हे तिखट डाळ आणि आता आपल्याला शेव पण टाकून घ्यायची आहे. तर मग आता ही शेवसुद्धा मी जेवढं पॅकेट आणलेलं अर्धा किलोचं तर मी अर्धी याच्यात टाकून घेते. नमस्कार मंडळी, राम राम. आज मी बनवते चिवडा. आपल्या दिवाळीच्या फराळामधला चकली, करंजी आणि अनारसे बनवून झालेले आहेत. तर आज आपण बनवूया चिवडा. चिवडा मी पोह्याचा बनवते का कुरमुऱ्याचा हे तुम्हाला दाखवते. तर चला काय काय साहित्य लागते आणि कसा बनवते एकदम सहज सोप्या पद्धतीने. आणि खरंच एकदम एवढा चांगलं होतं ना की मुलं आवडीने खातात. तर बघूया आपण कसा बनवायचा तो. मंडळी बघा, ह्या वेळेला मी बनवणार आहे कुरमुऱ्याचा चिवडा. तर मी इथे कुरमुऱ्याची अर्धा किलोची ही 2 पाकिटं आणलेली आहेत. आमच्या घरात चिवडा सगळ्यांना आवडतो. उलट हा संपल्यावरती अजून एकदा पुन्हा बनवता येईल असं पण सासूबाई म्हणाले. आणि हे बघा, इथे मी घेतले शेंगदाणे. हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे भरपूर साऱ्या मिरच्या, कारण सगळ्यांना तिखटवाला चिवडा आवडतो. इथे घेतलेला आहे कढीपत्ता, तो पण खूप जास्त आहे. ॲक्च्युली कढीपत्ता सगळे खातातच असं नाही, पण तो एवढं त्याच्यामुळे चव चांगली येते ना चिवड्याला, म्हणून कढीपत्ता घेतलेला. आणि हे बघा भरपूर घेतलेला आहे कढीपत्तासुद्धा. इकडे घेतले डाळवं, आपण घेऊ शकतो पण मी तिखट डाळ आणलेली आहे. डाळवं जरी घेतलं आपण तरी ती तेलात आपल्याला तळूनच काढावं लागणार आहे. तर मी तिखट डाळ आणलेली आहे, जी आपण भेळसाठी वगैरे वापरतो ती. इथे घेतलेली आहे कोथिंबीर, ही आहे शेव आणि त्याच्यासोबत आहे इथे हळद आणि मीठ. चला आता आपण ह्या सगळ्या साहित्यापासून चिवडा किती झटपट बनतोय ते बघूया. तर चला, साहित्य तर बघितलेलं आहे. आता आपण सगळ्यात पहिले इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेलामध्ये टाकूया आपण शेंगदाणे. शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे, जसं एकदम करपले पण नाही पाहिजेत, पण खरपूस भाजले गेले. हां, लालसर असे खरपूस भाजले गेले पाहिजे. हे बघा, आपले शेंगदाणे एकदम मस्त तळून झालेले आहेत. आता आपण काढूया ह्याला. मी त्याला चाळणीतच काढते की सगळं त्याच्यातलं तेल असं निथळेल म्हणून. चाळणीतच आपण सगळं काढून घेऊया. चला, आता आपल्या शेंगदाणे तर झालेले आहेत. आता आपण टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता खूप जास्त जोरात तडतडतो. आरामात आपण सांभाळूनच टाकूया. मला असं आवडतं, दिसतं ना किती छान ते. हां, आणि चांगला कडक पण झाला पाहिजे. हां, आता हा झाल्यानंतर मी बाकीचं पण काढून घेऊ. चला, आता आपण हा कढीपत्ता काढून घेऊया. बाकीने छान कडक झालेला आहे एकदम. खाताना पण हा कुरकुरीत लागला पाहिजे. राहिलेला पण बाकीचा कढीपत्ता मी आता टाकते. चला, आता आपण कढीपत्ता तर पूर्ण आपला मस्त कडक झालेला आहे बघा, एकदम खुसखुशीत दिसत आहे. आता आपण हे टाकूया मिरच्या. तर हे बघा, आता आपण मिरच्या काढून घेऊया. मिरच्या पण आपल्या चांगल्या भाजलेल्या आहेत. पण तेलामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत कडक होण्यासाठी. आपण कोथिंबीर पण आपली तळून झालेली. आता आपण ती काढून घेऊया. ही थोडी नरमच राहते, पण नंतर होऊन जाते ती सुद्धा कडक एकदा मिक्स केल्यावर. चला, हे मी इकडे चाळणीतच सगळं मिक्स करून घेते. आणि मी आता एका टोपामध्ये कुरमुरे आपले काढून घेते, ज्याच्यामध्ये मला हे अर्ध करून मिक्स करायचं आहे. तसंच त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. इकडे मी एक मोठा टोप ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. आता जे आपण तळलेलं तेल होतं त्यातलंच मी तेल थोडंसं घेते, कारण आपल्याला जी हळद आणि मीठ टाकायचं आहे ते आपण तेलातच टाकूया. तेलात टाकल्यामुळे ते पूर्ण कुरमुऱ्याला लागेल आणि चांगलं मिक्स होईल, म्हणून तेल ऑलरेडी आपलं गरमच आहे. टोप पण चांगला गरम झालेला आहे. तर आता मी सध्या एकच पॅकेट फक्त ह्याच्यामध्ये कुरमुरे फ्रेश आहेत की नाही हे बघण्यासाठी सगळ्यात पहिला कुरमुऱ्याला हातात घ्या, असं हातात घ्या आणि नंतर आवाज आला की समजायचं फ्रेश आहेत एकदम. तर आपण चला आता ह्याच्यात टाकूया मीठ. चवीनुसार आपण मीठ टाकूया. ओके, नंतर आपण टाकूया त्याच्यामध्येच हळद. थोडासा गॅस बारीक करायचे, कारण आपल्याला हळद पण करपवायची नाही आहे. आणि आता मी टाकते याच्यामध्ये सगळे कुरमुरे. आता हे कुरमुरे टाकलेलं आपण थोडासा गॅस बारीक केलेले, कारण आपल्याला हळद करपवायची नव्हती म्हणून. तर आता मी हे चांगलं असं मिक्स करून घेते. हे बघा, अशा प्रकारे ज्याने हळद पूर्ण त्याला लागली पाहिजे आणि कुरमुरे पण चांगले गरम झाले पाहिजेत. आता हे जे आपण मिश्रण इथे सगळं तयार केलेलं होतं, तर आता मी काय करते,
हे ह्याच्यातलं आधीच मी हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. त्यातला अर्धं सामान मी ह्याच्यात टाकते, कारण बाकीचं अर्धं मला दुसऱ्या पॅकेटसाठी ठेवायचं आहे. चांगलं एकदम मिक्स करून घेते. थोडासा गॅस मी आता फास्ट करते, त्याच्यामुळे जरा कडक होईल. तर अशा प्रकारे हे चांगलं एकदम मिक्स झाल्यावरती आपला चिवडा एकदम तयार झालेला आहे. आणि म्हणजे खायला पण खूप सगळीकडे चांगलं एकदम मिक्स करून घ्या. बघा खालती थोडं थोडंसं राहतं आहे. एकदम खुसखुशीत कुरकुरीत असा चिवडा आपला बनणार आहे. त्या चिवड्यामध्ये मी टाकते हे तिखट डाळ. आणि आता आपल्याला शेव पण टाकून घ्यायची आहे. तर मग आता ही शेवसुद्धा मी जेवढं पॅकेट आणलेलं अर्धा किलोचं तर मी अर्धी ह्याच्यात टाकून घेते. चांगलं मिक्स करते. मला आता मी चांगलं मिक्स करून घेते. आपला चिवडा तयार झालेला आहे. एकदम मस्त कुरकुरीत असा, दिसायला पण किती भारी दिसतोय बघा. अशाच प्रकारे मी दुसऱ्या पिशवीतला पण चिवडा मस्त गरम करून घेणार आहे. मग आपण एका डब्यामध्ये त्याला भरून ठेवूया. तर मंडळी बघा, आपला कुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा कुरमुऱ्याचा चिवडा बनवून बघा आणि कसा वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग पूर्ण बघा आणि नक्की अशा प्रकारेच तुम्ही बनवून बघा. खरंच खूप छान लागतं, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो.